अखेर राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आलीच. गेल्या 3 वर्षापासून जे राजकारण चालू होतं त्यामागे भाजपाच आहे अखेर उघड झालं. आणि एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाने जे राजकारण गेल्या काही वर्षात सुरू केलं आहे ते अखेर सत्य सर्वांसमोर आलंच. नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण सविस्तर महत्त्वाची बातमी बघूया. गेल्या 3 वर्षात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष भाजपाच्या मदतीने मिळवला, सत्ता मिळवली, मुख्यमंत्रीपदसुद्धा मिळवलं आणि आता उपमुख्यमंत्रीपदी असताना त्यांच्याकडे अनेक इन्कमिंग सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेसहित अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. त्यामध्येच त्यांच्याकडे अनेक नगरसेवक, मुंबईतील अनेक महत्त्वाचे नेतेसुद्धा गेले आहेत. मुंबईत तिकीट मिळेल आणि निवडून येऊ या आशेवर बसणाऱ्या अनेक माजी नगरसेवकां आणि अनेक नेते त्यांच्याकडे गेले. मात्र आता धक्कादायक माहिती समोर आल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा अनेक जण इन्कमिंग त्यांच्याकडे होत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचालीसुद्धा वाढत असताना संजय राऊत यांनी सुद्धा सांगितलं की मराठी माणूस हा दोन्ही ठाकरेंच्या सोबतच राहील आणि जी निवडणूक रंगतदार होईल त्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाला पराभूत व्हावं लागेल असंही शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं. तसेच अनेक पत्रकारांनी सुद्धा सांगितलं की दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर भाजपला ही निवडणूक सोपी जाणार नाही असं अनेक जाणकारांचं मत आहे. त्यातच आता भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये जागांवरून जे वाद सुरू आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेंना भाजपाने धक्का दिला आहे आणि त्यांची फसवणूक झाल्याचं चित्र समोर येत आहे. अनेकांचा ओढा, माजी नगरसेवकांचा ओढा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि रोज कोण ना कोण माजी नगरसेवक प्रवेश करत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळाले आणि आपण जिंकून येऊ असं त्यांना शिंदेंच्या सोबतीने वाटू लागल्याने अनेकांनी प्रवेश केला. जवळजवळ 48 ते 50 माजी नगरसेवकांनी त्यांच्याकडे प्रवेश केला आणि आता तिकिटासाठीच भाजपा शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात मारामारी सुरू असताना आता शिंदे हे माजी नगरसेवक घेऊन काय करणार आणि त्यांची जर भाजपाने 70 ते 75 जागांवर बोळवण केली तर त्यांच्यासोबतचे अगोदरचे आणि नंतर प्रवेश केलेले 40 ते 50 जण काय करणार याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे शिंदेंच्या नेत्यांची भावना झाली आहे की आपली फसवणूक झाली आहे आणि पुढे भाजपाला एखादी सत्ता पाहिजे म्हणून भाजपा 150 जागा घेणार, त्यामध्ये अजित पवारांचा वाटासुद्धा असणार. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवेश करून आपली मोठी चूक झाली आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता भाजपा शिंदेंना पुढे निवडणुकीच्या वेळी कसं उत्तर देते आणि किती जागा देते यावर त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांचं राजकारण हे टिकणार आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येऊन शिंदेंना भाजपा संपवत आहे आणि भाजपाला मराठी माणसांना सोबत घेऊन दोन्ही ठाकरे संपवतील आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचा भगवा झेंडा, मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकेल यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिंदेंना कमी जागा देऊन भाजपा त्यांची मुंबई महानगरपालिकेमध्ये फसवणूक करेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.